माझी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगा की त्यांनी ना वोटर आयडी मध्ये चेहरा पण बघा. आता हा माणूस आहे, कसा असेल याच्यासारखा दुसरा चेहरा मला सांगा जरा. आयडी कार्ड देतात तर बघितलं पाहिजे ना, की मग असं तुम्हाला लिहून दिलंय की हे बोगस आयडी मध्ये नाव बघायचं नाही, असं काही लिहून बिहून नाही दिलंय ना. चूक आहे, आपली चूक आहे. बोगस वोटिंग कशी होते माझं म्हणणं काय, हे बोगस चेहरा आहे ना, चेहरा साहेब बोगसच झाली आहे ना. काय तुम्ही म्हणता बोगस नाही साहेब, काय आहे डबल झाली डबल कशी झाली. त्यांनी हा नंबर दिला असेल, ह्याची वोटिंग नाही झाली, काहीच नाहीये. सिंगल ना झाली. ठीक आहे ना, आपण करून घेतोय ना त्याचे. ते वोट कसं कट करणार तुम्ही, मला ते सांगा. ते एक वोट तुम्ही कसं कट करणार, जो बोगस करून गेला तो वोट कट झाला पाहिजे ना. आणि एक फॉर्म भरून घ्या. साहेब मी काय म्हणतो, एक मताने जर समोरचा जिंकला, कोण बोगस मतदार केला असेल तर कसं चालेल ना. एक मताने पण माणूस जिंकू शकतो ना पण त्यांचं पण कन्सिडर करतोय साहेब. पण तो एक वोट कट कसा करणार मला ते सांगा. ते वोट कट झाला पाहिजे ना तर सेम नंबर आणि नाव. साहेब. नंबर आणि नाव नाही, तुम्ही आयडी प्रूफ मागताय, तुम्ही आहे ते त्यांनी समजा तुम्हाला दिला आयडी प्रूफ, तुम्ही चेहरा नाही बघ तुमचे माणसं. जे सिस्टीम आहे त्यानुसार आम्ही काम करतो. सिस्टम काय चेहरा बघायची सिस्टम नाही. आयडी म्हणजे दाखवलं तर तुम्ही चेहरा चेक नाही करत. ठीक आहे, शूटिंग नाही करू शकत सर, प्लीज जरा साहेब हे जेव्हा जनतेमध्ये जाणार ना तरच तुम्हाला लोकांना समजणार. नाही तर मला असं वाटतंय की तुम्हाला टिक मार्क करून दिला, हा नंबर आला ना तर त्याला बघायचा नाही त्याचा चेहरा. हे असं मला असं वाटतंय. तुम्ही सगळ्यांना सांगा साहेब, प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, सगळ्यांना सांगा की चेहरा बघायचा. आता हा एक मतानी जर माझा उमेदवार हारला एक मतानी तर काय करायचं मला सांगा. मी काय म्हणतोय, एक मतानी माझा उमेदवार हारला मोबाईल तर काय करायचं, का बंद करायचं साहेब. सर मोबाईल बंद करायचं अलाउडच नाही आतमध्ये. अहो साहेब अलाउड म्हणूनच करत नाही ते मोबाईल तुम्ही लोक, की हे सगळे होत राहायचं आणि चालत राहावं, असं नाही होत साहेब. अहो साहेब चेहरा बघत नाही म्हणजे काय, तुमच्या अधिकाऱ्यांना चेहरा बघितला पाहिजे ना त्याचा. चालू ना बोगस दबा के हा चेहरा बघितला पाहिजे ना, की तुम्हाला लिहून दिलंय की या नंबरचा मतदार आला तर त्याला बोगस मतदान करायला द्यायचं, असं आहे का. मग तुम्ही का चेहरा बघितला ना आयडी प्रूफवर त्याचा. साहेब मेहनत करता, माझा उमेदवार एक मताने हारेल तर मी काय करायचं मला सांगा. एक मताने उमेदवार निवडून येतो ना, हा मत कसं कट करणार मला सांगा. हा बोगस मतदान केलाय त्यांनी ते. अहो तुम्ही आता साहेब आहे इथे सगळे तुमचंच नाव देतात, तुम्ही ठरवा ना की आता तो बोगस मतदान तुम्ही कसं कट करणार. काय कलेक्टर साहेब आहेत साहेब, असं नाही होतो. तुम्ही लोक जागृत असले पाहिजे. तुम्ही लोकांना तुम्हाला काय बोलायचं, तुमच्यावर पण दबाव तंत्र चालू आहे ना, आम्ही बघतोय. काय काम करणार तुम्ही, इन्स्ट्रक्शन द्या त्यांना. चेहरा बघत ना, आता हे जागृत लोक आहे, बाकी बोलत असेल अरे झाली तो गेले असतील.